नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या गावात आलेलो आहे. तुम्ही बघू शकता मोठ्या उत्साहात अहिल्याबाई जयंती साजरी करण्यासाठी इथं मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ही जयंती 1994 साली कशा पद्धतीने सुरुवात झाली त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. काय सांगाल, ही जयंती तुम्ही त्या जयंती सुरू होताना तुम्ही होते, महादेव जानकर साक्षीदार होता, महादेव जानकर होते. नेमका याचा इतिहास काय आहे आणि कधीपासून ही जयंती साजरी झाली? जय मल्हार, जय संविधान, जय भीम. मी गावडे बुवा. सर्वप्रथम नवभारतांचे मी स्वागत करतो की कारण मी एक फिरसी या नात्याने रोडवर उभा असताना ते चॅनलचे प्रमुख माझ्याजवळ अचानक चौकशी करत होते. तर माझ्या मनात खटखट जागी झाली आणि मी यांच्याशी मुलाखत द्यायला सुरुवात केली. माझं नाव गावडे बुवा, पूर्ण नाव शिवाजी माधव गावडे, पण महाराष्ट्रभर मला गावडे बुवा म्हणून ओळखतात. मी धाराशिव जिल्ह्यातला भूमिपुत्र असून 1972च्या दुष्काळामध्ये मी मुंबईला गेलो आणि तिथं स्थायिक झालो. आजचा विषय असा नवभारत चॅनलच्या स्वागत करतो. चौकशी आणि ते असं आढळलं कसं काय त्यांना मला कळलं की यांची मुलाखत घेऊन. आजपर्यंतच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये 48 वर्षामध्ये मला जे आढळलेलं आहे, मी प्रत्यक्ष पाहिलेलं केलं ते त्यांना सांगतोय. 1994 31 मे 1994 माननीय महादेवजी जानकर यांच्या अध्यक्षतेखाली या चौंडी गावामध्ये जयंती पहिली साजरी करण्यात आली. माझ्या आठवणीप्रमाणे महाराष्ट्रात कुणीही कधी जयंतीच्या पूर्वी घेतली नव्हती, पण महादेव जानकरांनी मूळ वेळ ठेवली ते त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. पुढच्या काळात अनेक वर्ष जयंती करत करते मुंबईला घेतली. तर मुंबईला 2-3 वर्ष करून आता दिल्लीला जयंती घेतात. पण महादेव जानकरांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि गाईड अख्ख्या महाराष्ट्रात कुठल्या नेत्याला करता आलं नाही असं म्हटलं तर वागो ठरणार नाही. त्याच्यानंतर 1995 पुण्यतिथी साजरी केली डांगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली, शंकर शर्माच्या अध्यक्षतेखाली. शांताबाई दाने या लेडीजला अहिल्या पुरस्कार दिला गेला, हे चांगलं माहिती आहे, हजर होतं. पण 1994 पासून आज बागायत महाराष्ट्रामध्ये माझ्या समाजामध्ये जे वैचारिक किंवा अनेक प्रकारची जागृती निर्माण त्या महादेव जानकर जबाबदार आहेत. आजची जी जयंती आहे ती केवळ महादेव जानकरांची पुण्याई आहे असं मला वाटतं. हे कोणाची तारीफ करतो आणि कोणाला कमी लेखतो अशा वागणे. आज जी जयंतीचा उत्सव दिसतोय ते केवळ महादेव जानकरांच्या प्रयत्नामुळे झालेला आहे असं माझं मत आहे. तर इथून पुढच्या काळामध्ये नुसतं कुठल्या नेत्यावर टीका टिप्पणी किंवा त्यांची वाहवा करून महाराष्ट्रात धनगर समाज काही साध्य करू शकणार नाही. महाराष्ट्रामध्ये गल्ली बोळात, कोकणात, वस्तीवाडीमध्ये आरक्षणाचा विषय चाललाय. पण जोपर्यंत तुम्ही वैचारिक दृष्ट्या तुमचं मन बदलत नाही, मत बदलत नाही, तोपर्यंत आरक्षण अशक्य आहे. प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या चुली मारून आपल्या समाजाचा घात करू नका अशी तुम्हाला नम्र विनंती. आता राहिला दुसरा प्रश्न. या चवंडीच्या जयंतीला 31 मे या दिवशी तमाम साऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांना अगदी पाया पडून माझी विनंती काय आहे की आपल्या आपल्या वाडीवर, वस्तीवर, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात कुठे जर जयंती करत असाल तर 31 तारीख सोडून इतर वेळी जयंती करावी. तुम्ही तुमच्या गावात थाटामाटाने जयंती केली म्हणजे अहिल्या जिवंत होत नाही. पण अहिल्याची विचार करण्यासाठी, अहिल्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जर तुम्ही चौंडी शहरामध्ये जर गर्दी केली तर महाराष्ट्रात न मागता आरक्षण मिळेल आणि या भूमीला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळेल, जेणेकरून लाखो करोड रुपयाचा व्यवहार उलाढाला केला जाईल. याच्यासाठी धनगर समाजाच्या तमाम साऱ्या माता भगिनी, विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे आणि पाया पडून परत सांगतो की तुम्ही चौंडी शहरामध्ये 31 तारखेला गर्दी करावी. त्या गर्दीचा आपल्याला येणाऱ्या पिढीला फायदा होईल, एवढंच माझी विनंती आहे. धन्यवाद. जय मल्हार, जय भीम. खरं तर 1994 साली जेव्हा पहिली जयंती साजरी करण्यात आली, तिथला परिसर कशा पद्धतीने होता, नेमका तेव्हा काय अडचणी होत्या आणि आताची जयंती साजरा करताना तुम्हाला काय तफावत जाणवते? 1994 महादेव जानकर साहेब यांच्या समूहासहित आम्ही 7 लोक इथं आलो होतो. इथला परिसर पाहिला तर एखाद्या वस्तीला आग लागल्यानंतर भकास जसं दिसतं तशी झोपडपट्टी वस्ती दिसत होती. पण आजच्या तारखेला कोणाच्या का होईना नेतृत्वाखाली किंवा शासनाने केलेल्या मदतीमुळे आज चौंडी प्रकाशमय दिसते. त्याचं मूळ कारण आहे धनगर समाजाच्या जमा होण्याच्या कारणाला सरकार घाबरलं. आता कुठे अहिल्याच्या नावाने विकासाच्या मार्गी लागलेला आहे. तर त्यावेळची जर चौंडी पाहिली तर याच किल्ल्यामध्ये, याच वाड्यामध्ये जवळजवळ 4-4 माणसं पकडली. एवढी मोठी झाडं वेड्या बाबळीची होती. पण 1995 अण्णा लांगे साहेबांनी जे पुण्यतिथीचा कार्यक्रम होता तिथून पुढे हळूहळू विकासाला सुरुवात झाली. आजच्या तारखेला प्रत्येकाचं नट लागलेला आहे. प्रत्येकाने आपला आपला वाटा उचललेला. म्हणून चौंडी आज चौंडी खरं दिसते. तर या चौंडीला तीर्थक्षेत्रात मिळून घ्यायचं असेल आणि धनगराला आरक्षण पगार पाडून घ्यायचा असेल तर कुठल्याही पक्ष पार्टीच्या मागे लागता तमाम सगळ्या माता भगिनी
प्रत्येक वर्षी 31 मेला जास्तीत जास्त संख्येने जर चौंडीला आला तर तुमच्या सर्व समस्या एका छेडची मिळतील असं माझं म्हणणं आहे. खरं तर धनगर आता बांधवांनी खरं तर तेव्हा मेंढी वगैरे हाच व्यवसाय होता, पण आता मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांना आणि त्या विद्यार्थ्यांना मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? महाराष्ट्रातील माझ्या जाती बांधवांना जे लोक 4 बुक शिकली महात्मा फुलेंच्या कृपेमुळे, सावित्रीबाईच्या कृपेमुळे आपण अक्षराची ओळख करून घेतली, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर तुम्ही शिकला, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. परंतु शिक्षण म्हणजे पोटभरू खातं नसावं, शिक्षण म्हणजे खऱ्या खोटाची न्याय करावा, खऱ्याला धरून लोंबकळाचं शिक्षण असावं. शिक्षण का अंगठे भाजून सुद्धा भांडते तू मला शाळा शिकवले ते आपल्या समोर घडते. पण मला शिक्षित लोकांना आणि आजच्या विद्यार्थ्यांना एकच म्हणायचं आहे की तुम्ही शिकल्यानंतर समाजाकडे वळून बघणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला ज्याच्याकडे ऑनलाईन मोबाईल आहे, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठल्या ग्रुपमधून काहीतरी संदेश येतो, ज्यांनी संदेश पाठवला त्याचा मोबाईल नोंद करून त्या व्यक्तीला फोन करून चेहरा जरी बघितला नसेल तर विचाराने एकत्र यावं आणि आपल्यापेक्षा हर प्रकारच्या लहान व्यक्तीला जातीने, पैशाने, श्रीमंतीने, जाळे पात्र कुठल्याही पद्धतीने लहान दिसला तर त्या गळ्याला घ्यावं, तरच आमच्या जातीचा विकास आहे. अन्यथा दुसऱ्या बोट करून काही कुठं होणार. खरं तर पहिली जयंती बघताना आणि आताची जयंती बघताना तुम्हाला काय तफावत जाणवत? खेदानं मला असं मला वाटतं 1994 ला 31 मेला आम्ही इथं आलो, माननीय महादेव जानकर आम्हाला त्यांनी घेऊन आले. इथं जेव्हा आलो, हा जो समोरचा हॉल बघताय तुम्ही, त्या हॉलमध्ये जमीन होती, तिथं बसलेला बघितलं यात माननीय राम शिंदे साहेब, मी त्यांचा टीका करत नाही, त्या राम शिंदे साहेब कोण कुठले पश्चिम मराठे काय ते तुमचं म्हणून आम्हाला अक्षरशः तिथून हुसकावून लावलं. आज जिवंत त्याच्या समोर बोलतो त्यांनी आणि 10 वेळेस बोललो मी, असं बोलायचं नसतं बोल, पण वस्तुस्थितीला धरून बोलायला काय चुका, खऱ्याला खरं, खोट्याला खोटं बोलायला. तेव्हापासून तरीही आम्ही जिद्द सोडली नाही. या वाड्याच्या शेजारी एका 80-82 वर्षाच्या महिलेने आम्हाला घरी नेलं आणि तिने पिठलं, भाकरी, दही, चटणी जेवायला दिलं आणि अहिल्याच्या पूर्वकाळातला इतिहास आम्हाला सांगितला की अहिल्याच्या वाड्यामध्ये मालकुजी शिंदेने माता सुशीलाबाई यांची मुलं जगत नव्हती, पण कुठल्या भविष्यकाराने सांगितलं की या वाड्यातलं वास्तव्य तुम्ही सोडून दिल्याशिवाय तुमचा वंश वाढणार नाही. या भीतीपोटी मालकुजी शिंदेने सुशीलाबाई हे वाडा सोडून खाली एका झोपडीत राहायला गेले. हा इतिहास आहे त्या म्हातारीने सांगितला. ती म्हातारी माझी आईच आहे, आज त्या नाहीत आमच्यात. त्यांनी सांगितलं इथं आल्यानंतर अहिल्या जन्मली, तीच वाढली. आज जगात इतिहास घडतोय अहिल्याच्या कर्तृत्वाचा. खरं तर तुम्ही बघू शकता पहिली जयंती सुरू झाल्यापासून आणि आताची जयंती म्हणजे ते नित्य नेमाने इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात. पोपट पिटेकर, चौंडी, अहिल्यानगर.